तिथूनच गोपीजींनी मला सकाळी रियाजाला बोलवायला सुरुवात. 7ला घुंगर बांधून तयार पाहिजे. 7 ते 9:30 गोपीजींबरोबर स्वतः रियाज करायचा. पण सकाळी 7ला सुरुवात करायची ते 9:30ला 9:15 9:30ला थांबायचं. 10 मिनिटं मध्ये दूध प्यायचा ब्रेक, जे कंपल्सरी प्यायचं असायचं. आणि मग पुढची आमची बॅच सुरू व्हायची 7-8 जणांची. आणि मग ती असायची खरं तर 12:30 वगैरे वाजेपर्यंत. पण माझी 11:30ला शाळा असायची. तर 11:20 मी थांबायची. तर माझं हळूहळू असं घड्याळाकडे लक्ष जायला लागलं. तरीही गोपीजी रागवायचे. आणि मग कशी बशी मी 11:30ला शाळेत पोचायचे. आई वडिलांनी एक प्रिन्सिपलना भेटून स्पेशल परवानगी काढली होती की ही नॅशनल अँथमला नसेल तर चालेल का आणि वगैरे असं सगळं. आणि मग मी कशी बशी धावत पळत शाळेत पोचायचे.